तर आलो आता हमरापूरला मस्त हिरे विरेने सजवलेलं आहे. तर ही मूर्ती मला लय आवडली मित्रांनो. म्हणजे इथेच नाही, मुंबईमध्ये नाही, तर चेन्नई पासून राज्य. आणि मला वाटते मित्रांनो यावर्षी हीच डिझाईन ट्रेंडिंगला असणार आहे. ही बघा 20 फुटाची मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आलो आता हमरापूरला. तर हमरापूर तुम्हाला माहितीच असेल, गणपती मूर्ती बनवण्याचा फेमस ठिकाण आहे. तर इथं 12 महिना गणपती मूर्ती बनवण्याचं काम चालू असते. तर आता पहिलेच शॉपमध्ये आलोय बघा, सार्थक आर्ट. तर इथं मला छान छान मूर्त्या दिसल्या. तर मित्रांनो तुम्हाला इथं पाहिजे त्या साईजमध्ये छोट्या, लहान, मोठ्या, 15 फूट 20 फूट अशा सर्व व्हरायटीमध्ये तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या भेटतील. तुम्हाला तुमच्या मनासारखी मूर्ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला तशी पण तुम्हाला मूर्ती बनवून भेटेल. तर बघूया, इथं बघा समोरच छोट्या मूर्त्या आहेत. तर तुम्हाला आतल्या पण मूर्त्या दाखवते, आत पण छान मूर्त्या आहेत. चला मित्रांनो बघूया. इथं बघा मित्रांनो मस्त मोरावर बसलेला आहे आणि वरती बघा एकदम सुंदर अशी. आणि या मूर्तीचा मित्रांनो मुकुट बघा पूर्ण मोरपिसाने सजवलेला आहे, एक नंबर. आणि त्याच मूर्तीच्या खाली बघा 3.5 फुटाची मूर्ती आहे श्रीकृष्णाची. ही पण एकदम मस्त फेटा एकदम गुलाब मस्त सजवलेला आहे. आणि हातात बासुरी पण आहे मित्रांनो. मस्त अशा मूर्ती आहेत. त्याच्यात पुढं बघा मित्रांनो, त्याच्यात पुढं बघा मित्रांनो मस्त धोतीर बघा मित्रांनो, ओरिजिनल धोतीर आहे, आर्टिफिशियल नाही, ओरिजिनल धोतर आहे. एकदम कपडा पण एकदम मस्त वेलवेटचा कपडा आहे. मस्त हिरे विरेने सजवलेला आहे, छान कपडा आहे. ही मूर्ती बघा मित्रांनो, एक नंबर. ही मूर्ती मला लय आवडली मित्रांनो, जाम मनात भरली ही मूर्ती. फेटा वगैरे बघा असलं मस्त, तुरा वगैरे छान दिसते. आणि डोले पण बघा एकदम निळे कलरचे डोले आहेत मस्त. ही पण बघा मित्रांनो उभी मूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. त्याच्याच बाजूला बघा सिंहावर बसलेली मूर्ती आहे. फेटा वगैरे एक नंबर डिझाईन मस्त. ही पण बघा मित्रांनो मस्त आहे मूर्ती आहे बसलेली. छान छान मूर्ती आहेत मित्रांनो इथं. ही पण मला आवडली मूर्ती. आणि त्याच्याच खाली बघा मित्रांनो रामलल्लाच्या रूपामध्ये गणपतीची मूर्ती बघा. आणि मला वाटते मित्रांनो यावर्षी हीच डिझाईन ट्रेंडिंगला असणार आहे. रामलल्लाची मूर्ती बघा मित्रांनो, मस्त सफेद धोतीरमध्ये एक नंबर. आणि बाजूलाच बघा मित्रांनो लालबागच्या राजाच्या पॅटर्नमध्ये छोटी मूर्ती, 3.5 ते 4 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो. आणि मला वाटते 2.5 फुटाची मूर्ती आहे रामलल्लाची. तर मित्रांनो आपल्यासोबत दादा आहेत, त्यांचं दुकान आहे. तर दादा आपल्याला थोडीशी माहिती द्या मूर्तींची, काय प्राइस बीज वगैरे कशी आहे. तर या वरती मूर्त्या ते किती त्याच्या फुटाच्या? आता वरच्या मूर्त्या आहेत ना 2 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत वर लावलेल्या आहेत आम्ही. आणि ज्या खालच्या मूर्त्या आहेत ते 4-4 फुटापर्यंत आम्ही डिस्प्लेमध्ये लावू शकतो, कारण असल्या कारणाने जास्त मोठ्या डिस्प्लेमध्ये लावू शकत नाही. पण फक्त कपड्याच्या एकदम ओरिजिनल आहेत. तर याच्या वरती मूर्त्या आहेत त्यांची काय प्राइस आहे मित्रांनो? जे वर्किंगच्या मूर्त्या आहेत ना ते जरा कॉस्टली जातात. म्हणजे त्यांना ज्वेलरी जी लागणार आहे, मॅटचा खर्च वगैरे असतो, ते मॅटची कॉस्ट असतं ती जरा जास्त असतं. त्याच्यामुळं त्यांची कॉस्ट जास्त येतं. म्हणजे 2 फुटाची 6,500 ते 2.5 फुटाची 10,000 स्टार्ट आहे. आणि खालच्या मूर्ती रामलल्लाची मूर्ती वगैरे रामलल्लाची ती स्पेशल मूर्ती आहे, त्याची प्राइस 15,000 रुपये. 3.5 फुटाची मूर्ती आहे.
3.5 फुटाच्या मूर्तीची प्राइस 15,000 आणि जी लालबाग दिसतो ना हा 4 फुटाची मूर्ती ती 18,000 जाईल. म्हणजे या मूर्त्या म्हणजे बुकिंगवाल्या मूर्त्या त्या ऑलरेडी सेल झालेल्या आहेत. झालेले आहेत. बुकिंग म्हणजे इथेच नाही, मुंबईमध्ये नाही, तर चेन्नई पासून राजस्थान. चेन्नईपासून मित्रांनो बघा, चेन्नईला पण एक्सपोर्ट होतात मूर्त्या. आणि जर आता सर समजा आता आमच्या व्ह्युअर्सला जर बुक करायचे असेल तर आता असं म्हणजे अर्जंटमध्ये पण बुक होणार. ऍडजस्ट करून देऊ जर लवकरात लवकर आलेत. म्हणजे सपोज 1 ऑगस्टच्या 15 तारखेच्या आतमध्ये आलात तर आम्ही बुकिंग घेऊ, नाही तर मग त्याच्या पुढं आम्हाला कसं कामाला पण वेळ जरा मिळत नाही, त्याच्यामुळं मग 10 तारखेनंतर पॉसिबल नाही आहेत. म्हणजे 15 तारखेपर्यंत आलं ते 15 तारखेपर्यंत लास्ट डेट आहे. तर मस्त दादा तुमच्या मूर्त्या मला जाम आवडल्या, 1 नंबर मूर्ती आहेत. तर दादाचा मी दुकानाचा नाव पण देतो आणि नंबर पण देतो खाली स्क्रीनमध्ये. तर तुम्हाला मूर्त्या आवडल्या असतील तर कॉन्टॅक्ट करा, भेटून जाईल 15 तारखेपर्यंत. दादा मित्रांनो आता आत आलोय. आत बघा कसल्या मूर्त्या आहेत, मला पाहिजे त्या साईजमध्ये पाहिजे त्या कलरमध्ये भेटतील. बघा इथं तर इथं कलर लावायचं काम चालू आहे. बघा छोट्या छोट्या मूर्ती आहेत मित्रांनो. बघा ही बघा ती मस्त अशी सुंदर मूर्ती आहे. छान चंद्रावर बसलेली मूर्ती आहे गणपतीची. तर त्याच्यात पुढं बघा मस्त सुंदर छोट्या छोट्या मूर्ती आहेत तिथं. आणि आपला कोहली मामा लुक बघा मस्त. आपल्या कोहली मामा मूर्तीच्या समोर चिंतामणी कॅटलमध्ये साडेतीन त्याच्या बाजूला लालबागचा राजा पूर्ण हिऱ्याने सजवलेला आहे. आणि धोतर बघा मित्रांनो, ओरिजिनल कपड्याचा धोतर आहे, 1 नंबर. त्याच्यात वरती 2 ते 2.5 फुटाचा गणपती आपल्याला बघायला मिळतात. आणि ही बघा मित्रांनो मस्त महादेवाच्या रूपात गणपतीची मूर्ती. मस्त डमरू बिमरू वगैरे हातात आहे. अजून ही पूर्ण रेडी नाही झाली, मला वाटते भाला पण येईल हातात. मस्त इथं मला वाटते माऊलीच्या रूपात पण गणपतीची मूर्ती आहे. बघा किती मस्त सुंदर दिसते.
बघा मित्रांनो, छान अशी मूर्ती. बाजूलाच बघा मित्रांनो, ही पण मस्त आहे मूर्ती. मुकुट बघा मित्रांनो, मोरपीसाने सजवलेला आहे. ही पण सुंदर दिसते मित्रांनो. ते 15 फुटाची असेल, तर ते त्याच्या बाजूलाच 20 फुटाची मूर्ती आहे. बघा अजून रेडी नाही, थोडाफार फायनल टचअप बाकी आहे. त्याच्यानंतर त्याहून सुंदर दिसते. तर ही बघा 20 फुटाची मूर्ती मित्रांनो, ही पण अजून रेडी नाही, हिचा पण थोडा फायनल टचअप बाकी आहे. बघा एक नंबर. तर मित्रांनो, आता मूर्ती बघून झालेल्या आहेत. तर मला तर जाम आवडल्या मूर्त्या. तर तुम्हाला मित्रांनो मूर्ती आवडल्या असतील, ऑर्डर करायची असेल तर 15 तारखेच्या आतच तुम्ही ऑर्डर करा, नंतर मूर्ती भेटणे अवघड आहे. तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये आणि अशा तुम्हाला मनासारख्या मूर्ती भेटतील. तर मित्रांनो, आता या व्हिडिओचा आपण एंड करूया. लवकरच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.